नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत उडपी स्टाईल टमाटरची लाल चटणी कशी बनवायची। तर ही चटणी इडली किंवा डोशा बरोबर खातात। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथे लाल चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतले, इथे मी तुम्हाला दाखवते। तर मी इथे 2 टमाटर चिरून घेतलेत, 1 कांदा चिरून घेतलाय, इंचभर आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मोहरी, फुटाण्याची डाळ, कोथिंबीरीच्या मी काड्या घेतल्यात, साखर, मीठ आणि इथे लाल तिखट घेतले। माझ्याकडे सुक्या लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल तिखट घेतले, तुम्ही मिरच्या वापरल्या तरी चालतील। तर मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी पळी तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मी मोहरी टाकली आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे। कांदा छान असा थोडासा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे, छान असं आपण परतून घेऊया याला। आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे फुटाण्याची डाळ, 1-2 चमचे मी घातली आहे। डाळ घातल्यानंतर परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या, मीठ 1 पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त घातलंय मी, लाल तिखट, हे आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। या चटणीची हीच खासियत आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी मी 1 पाव चमचा होईल एवढी साखर टाकली, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल। तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनिटं मी याला लो गॅसवर शिजवून घेणार आहे। टमाटर आपला पूर्ण असा गळला पाहिजे, एकदम तो शिजला पाहिजे इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही। तर आता मी हे गॅसवरून काढून घेतलंय आणि थंड करून घेतलंय। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया, हे बघा। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। तुमच्या टमाटर शिजवताना थोडं पाणी राहिलं तर याच्यामध्ये टाकण्याची गरज लागत नाही। आता मी परत फिरवून घेतलंय, हे बघा। इथे आपली लाल चटणी तयार झाली आहे। पण आता याला आपण तडका देऊया। तर मी इथे तेल गरम करायला ठेवले तडका पॅनमध्ये। आता मी इथे तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये 1 पाव चमचा होईल एवढी मोहरी, पाव चमचा जिरे, थोडासा हिंग, 1-2-3 चिमूट, सुकी लाल मिरची, कढीपत्त्याची 5-6 पानं। आता आपण असं चमच्याने थोडं लाल मिरची आणि कढीपत्ता छान भाजून घेऊया तेलामध्ये, थोडा हलवायचा। आता याच्यावर आपण हा तडका घालूया।
थोडी चटणी तडका पॅनमध्ये घालून घेऊया, थोडाफार मसाला राहिलेला निघून जातो। तर इथे आपली उडपी स्टाईल लाल चटणी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।